डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. पकड़ 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 नौचा राजगुंडो पकड़ 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 राजा राजगुंडा अब मैं तुझे नहीं छोड़ूंगा. बरकत कैसे ना जाऊ दे. तू मयंक कसा अचानक टपकलास. अरे राखी बांधायला. बरकत भाऊजी, बरकत भाऊजी. हे माझं खरंच चुकलं असेल बघा. ते मला माफ करा. ते तुमच्यासारख्या चांगल्या माणसावर मी हात उगारला ते माझी लई मोठी चूक झालेली असेल. ते तुम्हाला पाहिजे ती शिक्षा द्या मला. पण पाहिजे मारा अजून मला. मला मारलेस तू. काय चाललंय हे. वहिनी ते राणादाची चूक कळली बघा त्याला. ते बघा ते मी परत तुमच्या वाटेला जात नसते. अजिबात आहेस ना वाटेला नाही. एक मिनिट. सगळ्यात आधी हा माणूस राणाजी नाही. काय ह्यो राणादा नाही मग कोण आहे. राणाजींचा सोंग घेतलेला एक खोटारडा माणूस आहे राजा राजगुंडा. हा खरंच. ते बघा ते खरंच चुकलं माझं. ते तुम्ही मारलं की हो मला आता. ते बघा ते फक्त ते नंदिता वहिनींना यातलं काय सांगू नका नाहीतर माझी नोकरी जाईल की हो. नाही 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 मी आता सगळ्या गावाला सांगणार. तू भामटायस ते मी आता सांगतो सगळ्यांना. नाही सचिन भाऊजी त्याची काही गरज नाही. हा माणूस कोणीही असला तरी वाईट माणूस नक्की नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाऊबाईंचा याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि आता या विश्वासाचा आपण चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्यायचा. हा काय रे तयार आहेस ना तू. हा ते सांगते. ते बघा ते तुमच्यासारखे जीवाला जीव देणारी माणसं असतील तर तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे बघा. आणि ते आता तर आपली दोस्ती बी झाली असते की हो. बरकत भाऊजी हा तुम्ही काही काळजी करू नका. इथून पुढे हा माणूस आपल्या वाटेला जाणार नाही. बाय. चला मी तुम्हाला आता राखी बांधून घेते. आज तुम्हाला तुमची हक्काची जागा मिळाली. खुश असाल ना. होय माझ्या हक्काची जागा बी मिळाली आणि हक्काचा दोस्त बी मिळाला. हक्काचा दोस्त ते म्हणजे आओ म्हणजे ह्यो डुप्लिकेट माणूस तुमचा हक्काचा दोस्त झालाय ना. मग आता माझा बी हक्काचा दोस्त झाला काय रे सच्चा. हा हा हक्काचा वगैरे काही नाही. आमच्यात साधी मैत्री आहे आणि ते सुद्धा हा माणूस माझ्याशी चांगला वागला म्हणून. बाकी काही नाही. हा ठीक आहे ठीक आहे. ते तुम्ही म्हणता तसं. आता पटापट तुमच्या भावाला राखी बांधून सोडा की हो. या. सचिन भाऊजी ना त्या आपण माझी बॉडी जळाल्या तरी बी जीवात जीव आहे तोपर्यंत तुझी रक्षा करी. शिव आपला वाद आहे. हा
ह्या राजाने माझं 2 वेळा जाऊबाईंपासून रक्षण केलं, तेव्हा आज मी याला सुद्धा राखी बांधणार. हा? वहिनी ते मला हो, ते मला ते दोस्ती तर झालीच आहे आपल्यात. आता राखी बांधल्यावर नातंही निर्माण होईल. नाही, ते कसं असतंय ते अहो वहिनी, तो भामटा माणूस आहे, त्याला भाव करून कसं चालेल? अहो नको नको, त्याला अजिबात आपला नातलं करायचं नाही, त्याला अजिबात राखी बांधू नका. होय अहो नको वहिनी, तो वाईट आहे, तो नको. अहो नाही, तुम्हाला वाटतोय तसा वाईट नाही हा. इल्लय. ते लई वाईट असतंय बघा मी. हा ते जगासाठी. आमच्याशी तू चांगलाच वागलाय. चल राखी बांधते मी. अंजलीबाई, ते तुम्हाला माहित असतंय काय? ते आपले सचिनराव, ते आज आपल्या गावातल्या तलावामध्ये जाऊन जीव देणार आहेत बघा. हा मी जीव? हा हा ते काय झालंय माहितीये काय? ते सगळ्यांच्या हातामध्ये राखी असते बघा, पण सचिनरावांचा हात गुंडाच की हो. पण त्यांनी तर राखी बांधली आहे. अहो ते ते आपलं ते अहो काय झालं, ते माझ्या बहिणीने मला राखी बांधली हो, आणि ती ओळणी 5,000 रुपये घेतली बघा. काय? आता परकतनं तुम्ही ओळ, पण परकतनं तुम्हाला 5 पैसे पण दिले नाही बघा. म्हणून मला ते तुमच्यासारखी हा हा तुमच्यासारखी बहीण पाहिजे म्हणून मी जीव द्यायला घालतो बघा. मी बांधते तुम्हाला राखी. बसा की सचिनराव, ते राखी बांधतात बघा. बांधा बांधा. ते सचिनराव, ते आता जीव द्यायचा नाही बघा. नाही नाही, अजिबात नाही. वहिनी, मी आणि बरकत दोघं मिळून जगातली सगळ्यात भारी ओवाळणी देणार बघा. होय माझ्यासाठी जगात भारी राणाजी आहेत. ते कसे परत मिळणार? ना आमचं भाऊ पण जर खरं असेल तर लवकरात लवकर जगात भारी ओवाळणी आम्ही तुम्हाला देणार बघा. हा, ते बी लवकरच. बरं चला, निघते आता मी. ते मी सोडतो की तुम्हाला. ते जाऊ काय? हा जाऊ जाऊ, आम्ही भाऊ जरा गप्पा मारतो. येतो. हा बरकत, काय बी झालं तरी हे सिक्रेट अजिबात कोणाला समजलं नाही पाहिजे. अंजली वनिशी बी नाही. अजिबात नाही. तुपातूर नंदिता बहिणी धुळीत मिळत नाहीत तोपर्यंत कुणाला बी काय बी बोलत नाही मी. हा बेस्ट. बर चल जाऊ घ्या. मी चालते, मी बी जरा जेवणाचं बघतो काहीतरी मस्तपैकी. हा पीठ पाठव जरा. हा चल. हा हा काय म्हटलं होतं तुला? काय म्हटलं होतं? उठ 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 उठ. मी सांगितलं की तुला, मी सांगतोय तसं करूया, मी सांगतोय तिकडे जाऊया, ही सगळी काय कराल ते कळेल म्हणून. अहो पप्प्यादा, ते आता बी कळलं हो. फक्त त्या सच्च्यावर पाळत ठेवायला पाहिजे. काय डोसक्यावर आपटलायस काय? तो सचा बी इथंच आहे. त्या राजा संकट काय तर बोला लागलाय, आणि ते बरकत बी इथं मळ्यातच आहे. या सगळ्यांची मिळून काय तर भानगड चालल्या.
एकदा यांच्यात काय डाळ शिजाले का नाही ते मला कळू दे रे, मग काय करायचं ते दाखवतो. कळलं काय? कळलं? जा, नजर ठेव, नजर ठेव, नजर ठेव. मला एक कळत नाही, ज्या वर्गात भाऊजींना तू मारहाण केली त्यांच्या हातचा मार कसा काय करणार? तुमचा भाऊ म्हणून. पण माझा भाऊ म्हणून तरी का? ते जरा उतरता काय? का? ते गाडीचं इंजिन गरम झालंय वाटते. ते थंड तर तिकडे जरा तलावाजवळ थांबू आपण. तुमचं हे दोस्तीचं प्रेम आता नकोय मला. मग लग्नाचं प्रेम घ्या, मग लग्नाचं प्रेम घ्या. काय म्हणाला? तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम, माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. तुमच्यावर. ही जागा आठवली. ठीक आहे, चला. माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे अंजलीबाई. अंजलीबाई, मी आता तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही. मग आता अंधारात एकटीला नाही ना जावं लागणार मला? छे, अहो मी चल म्हणल्यावर तुम्ही लगेच यायलाच, तर आता एकटं सोडत असतोय होय तुम्हाला. इंजिन गार कधी होईल? ते होणार की. ते मी काय म्हणते, हा, ते जरा येता का इकडं? ते लई भारी वाटते बघा, या की. ते लई भारी जागा असते बघा. ते माझी फेवरेट असते. माझी. ते माहित असते मला. तुला कसं माहिती? आता ते एवढं तर ओळखता येते किंवा मला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस अजून. ते मी परीक्षेला बसलेलं असतंय काय लाडू सारखं. परीक्षा म्हणून नाही विचारलं मी, खरंच प्रश्न पडला म्हणून विचारलं. तुझ्यासारख्या गुंड माणसाने बरकत भाऊजींच्या हातचा मार खाणं म्हणजे नवल नाहीये का? ते एक मिनिट, ते तुम्ही माझं कौतुक करताव का शिवा घालताव ते एकदाच सांगून सोडा. काय समजायचं ते समज, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. हे सोपं असतंय बघा, तुमचा भाऊ म्हणून. अरे पण ते दुसरं बी सांगते मी, म्हणजे पुढे बी सांगते बघा मी. ते पहिलं म्हणजे तुमचा भाऊ म्हणून, आणि दुसरं हे आपली दोस्ती झालेली असते. ते दोस्तीचा प्रेम असते म्हणून मार खाल्ला असते बघा. काय म्हणाला? ते दोस्ती झालेली असते म्हणून. त्यानंतर काय म्हणाला? ते दोस्तीचं प्रेम असते म्हणून मार खाल्लेलं असते. हे तू या आधी सुद्धा बोलला होतास. तुला कसं माहिती आहे? काय दोस्तीचं प्रेम का? ते काय जरा विशेष असते काय? तुला कसं माहितीये ते सांग. ते कसं, ते एक मिनिट, ते फोन आलेला असते बघा. एकच मिनिट. हॅलो हॅलो राणादा, कुठे आहेस? ते इथंच असते बघा. तू आणि माऊ लवकर ये, माझ्या पोटात सगळीकडे जागा शिल्लक आहे. ते निघालच असते बघा मी. 2 मिनिटात पोचते बघ घरी. हा. ते लाडूचा फोन, त्याला भूक लागलेली असते बघा. चला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. ते चला की. झालं का इंजिन गार? ते झालं की.
ते कसं असते ते त्याच्या मनावर असते बघा. ते कधी बी गार होतंय, कधी बी गरम. चला निघायचं. हो पप्यादा पप्यादा, हे बघा. तायडीचा सगळ्यात विश्वासू माणूस तिलाच माती चारा लागलाय. ते बी फुल प्लॅन सकट. होय, हे बघा. पैसा बंद, माणसं तोडणं. अहो म्हणजे ती माणसं आपणच की. तेच तर, त्या राजानं तायडीला आपल्यापासून तोडलं आणि तायडी भी आपल्यावर विश्वास ठेवायचा सोडून त्याच्यावर विश्वास ठेवायला लागल्या. आता कळलं? आता कळलं का तुला? तिला तायडीला मी सर्किट तायडी का म्हणतो ते? वरचा मजला रिकामा आहे तिचा. हे पुढचा प्लॅन जबरी अकराय बघा राजानं. ह्यो राजा का प्लॅन करेल? आणि तायडीच्या आणि त्याची दुश्मनी काय? अरे हळू की. का थांबलोय जेवायचं आपण? राणा यायलाय. गोदाक का? ते बाहेर फिरत बसल्यात, मग आपण उपाशी राहायचं का? एक माणूस मागणं जेवला तर काय फाळा पडणार आहे? जरा टाइम वाट बघितलीस तर का तुला फळा पडणार आहे? तुमचा आवाज आजकाल लई वाढायला लागलाय बर का. तू तुझा आवाज कमी कर पहिला. तुम्ही तुमचा आवाज कमी करा. राज, जेवणाच्या ताटावर वाद नग कसला. बाकी यायला राहणार आता 5 मिनिटात येतो म्हणून सांगितलं. आणि माव बी आहे त्याच्यासोबत. माऊ बी? होय, माव आहे त्याच्यासोबत. हे बघ लाडू आलो. काय मर्दा राहणार लाडू कवाच्या वाट बघायला पोटात कावळ वरडाला त्याच्या, होय की नाही रे? होय. केवढा उशीर. ते गाडी बंद पडली बघा रस्त्यात. जाऊबाई कुठं गाठ पडल्या? मग ते बरकतला राखी बांधायला आलं होतं. पण तुम्ही काय करत होता मळ्यात? मी ते फिरत फिरत गेलो तिकडं. सूरज, ते तू तुझा नवा बिझनेस केव्हा सुरू करणार आहेस ते सांग मला. आता करूया लवकरच. बेस्टच. राणादा, ते बिझनेस सुरू करायच्या आधी आबांना ओळखायला पाहिजे. तू काय काळजी करू नका, आबा सापडत असते. मी काय म्हणत होतो, आपण परत एकदा पोलिसात कंप्लेंट द्यायची काय? पोलिसांना सापडायचं असतं तर केव्हाच सापडलं असतं की आबा. ते आपल्याला छोडकलं पाहिजे. कसं? तू काय काळजी करू नका, आबा सापडतात बघ. जेवा राणा भाऊजी, जेवताना उगाच जादा बोलू नये. वहिनी, अंजलीबाईंचा मूड चांगलाच आहे बघा. के बरकतला राखी बांधली म्हणून असेल बघा. आणि सूरजचा नवा बिझनेस सुरू व्हावा आणि आबा सापडावं असं बी वाटतंय बघा. त्यास काय अंजलीबाई बरोबर म्हणतोय का नाही? हो, आबा सापडलेच पाहिजे. हा, सापडणारच बघा. मी गॅरंटी देते सगळ्यांना.